श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, आनंदाचा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। उद्या आहे रथसप्तमी। हा दिवस भगवान सूर्यनारायणाची पूजा करण्याचा विशेष दिवस मानला जातो। हा दिवस आरोग्य, सौभाग्य आणि समृद्धी मिळवण्यासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो। तर या दिवशी सौभाग्यासाठी काही विशेष उपाय करता येऊ शकतात। तर ते कोणकोणते उपाय आहेत ते पाहूयात। रथसप्तमीसाठी सौभाग्यवतींनी आपल्या सौभाग्यासाठी काही उपाय करायचे आहेत। पहिला उपाय म्हणजे सूर्याची उपासना करायची आहे। सकाळी सूर्योदयाच्या वेळी स्नान करून लाल किंवा केशरी वस्त्र परिधान करावे। उगवत्या सूर्याला तांब्या किंवा कांस्य पात्रात पाणी, लाल फुले आणि गुळ घालून अर्घ्य द्यावे। ओम गृह्णीय सूर्याय नमः असा मंत्र जप करावा। आणि दुसरं म्हणजे काही दानधर्मही या दिवशी आपल्याला करायचे आहेत। ते कोणते? तर रथसप्तमीच्या दिवशी लाल किंवा केशरी वस्त्र, गुळ, तांदूळ, तांब्या पात्र, सूर्यप्रतिमा किंवा तिळाचे लाडू गरजू लोकांना दान करावेत। तिसरं म्हणजे सूर्याचा मंत्र जप करावा। ओम सूर्याय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा। आदित्य हृदय स्तोत्र पठण करणे अत्यंत शुभ मानले जाते। आणि चौथं म्हणजे गायत्री मंत्राचाही या दिवशी जप 108 वेळा करावा। तो सूर्यदेवतेशी संबंधित असल्याने गायत्री मंत्राचा जप 108 वेळा करावा। पाचवं म्हणजे गुळ तिळाचा नैवेद्य दाखवावा। सूर्याला गुळ, तिळाचे लाडू किंवा गहू व तुपाचा नैवेद्य दाखवावा आणि प्रसाद म्हणून तो ग्रहण करावा। सहावं म्हणजे स्नान आणि स्वच्छता। शक्य असल्यास या दिवशी गंगेच्या पाण्याने स्नान करावे किंवा गंगाजल घालून स्नान करावे। घर स्वच्छ ठेवावे आणि सूर्याला समर्पित एक दिवा लावावा। सूर्यनमस्कार या दिवशी 12 सूर्यनमस्कार सूर्याला घालणे किंवा आपण 12 सूर्यनमस्कार करणे अत्यंत लाभदायक मानले जाते। याचे फायदे आपल्या जीवनात काय होतात? तर आपले आरोग्य उत्तम राहते, सौभाग्य आणि संपत्ती वाढते, नकारात्मक ऊर्जा दूर होते, सुसंस्कारी संतान प्राप्ती व कौटुंबिक सुख मिळते। हे उपाय श्रद्धेने केल्यास जीवनात सकारात्मक ऊर्जा व सौभाग्य वाढण्यास मदत होईल। लहान मुलांसाठी काही उपाय आहेत, ते सुद्धा आपण पाहूयात। आपल्या मुलांसाठी याचे खूप फायदे होणार आहेत। रथसप्तमीच्या दिवशी लहान मुलांसाठी काही खास उपाय केल्यास त्यांचे आरोग्य, बुद्धिमत्ता आणि भविष्य उज्ज्वल होऊ शकते। लहान मुलांसाठी रथसप्तमी काही विशेष उपाय आहेत। पहिलं म्हणजे स्नानविधी। या दिवशी मुलांना गंगाजल टाकून स्नान घालावे। शक्य असल्यास हळदीच्या पाण्यात किंवा तिळाच्या पाण्यात स्नान घालावे। म्हणजेच अंघोळीच्या पाण्यामध्ये काही तीळ जे बारीक केलेले चालतील किंवा पूर्णही चालतील आणि त्यामध्ये थोडीशी हळद टाकली तरी चालते। दुसरं म्हणजे सूर्याला अर्घ्य देणे। मुलांना सूर्याला अर्घ्य देण्याची सवय लावावी। तांब्या किंवा तांब्याच्या ताटात पाणी घेऊन त्यात गूळ व लाल फुले घालून सूर्याला अर्पण करावी। तिसरं म्हणजे सूर्याचा मंत्र जप करावा। मुलांनी ओम सूर्याय नमः हा मंत्र 11 वेळा जप करावा। मोठ्या मुलांना आदित्य हृदय स्तोत्र शिकवावे। चौथं म्हणजे दान करायचं आहे या दिवशी। तर काय दान करायचे आहे? मुलांच्या हातून लाल वस्त्र, तिळाचे लाडू, गूळ आणि तांदूळ दान करावे। गाईला गूळ, तिळाचा प्रसाद खाऊ घालावा। पाचवं म्हणजे मुलांच्या सुख समृद्धीसाठी सुद्धा काही उपाय आहेत। ते म्हणजे मुलाच्या उजव्या हातावर केशराचा टिळा लावावा। त्यांना तांब्याच्या भांड्यात पाणी पिण्यास द्यावे, त्यामुळे त्यांचे आरोग्य चांगले राहील। आणि सहावं म्हणजे सूर्यनमस्कार। मुलांना 3, 5 किंवा 12 सूर्यनमस्कार घालायला लावल्यास आरोग्यासाठी खूप लाभदायक ठरते आणि मुले चंचल होतात। सातवं म्हणजे गुळ आणि तिळाचा प्रसाद। मुलांना गुळ तिळाचा लाडू किंवा खीर खाऊ घालावी। यामुळे ग्रह अनुकूल होतात,
त्याचे काही फायदे आहेत. ते आरोग्यासाठी उत्तम असतात. एकाग्रता आणि बुद्धिमत्ताही वाढते. आयुष्यात यश आणि सौभाग्य लाभते. वाईट शक्तींपासून संरक्षण मिळते. या दिवशी केलेले हे उपाय मुलांच्या भविष्याला सकारात्मक दिशा देतील. रथसप्तमीच्या दिवशी मुलांसाठी दिवा लावताना विशेष विधी पाळल्यास त्यांचे आरोग्य, बुद्धिमत्ता आणि सौभाग्य वृद्धिंगत होते. त्यासाठी पालकांनी मुलांसाठी रथसप्तमी दिवशी एक दिवा जरूर लावावा. त्याची योग्य पद्धत: 1. दिव्याचा प्रकार: तांब्याचा, पितळेचा किंवा मातीचा दिवा वापरणे शुभ मानले जाते. तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. दुसरं म्हणजे दिवा लावण्याची दिशा: पूर्वेकडे किंवा पूर्वोत्तर दिशेला दिवा लावावा, कारण सूर्यदेवतेसाठी ही दिशा शुभ असते. शक्य असल्यास उगवत्या सूर्याच्या समोर दिवा प्रज्वलित करावा. तिसरं म्हणजे दिव्याजवळ काही मंत्र म्हणायचा आहे. दिवा लावताना ओम सूर्याय नमः हा मंत्र म्हणावा आणि मुलांनी हा मंत्र उच्चारल्यास त्यांच्यासाठी शुभ ठरेल. दिव्याजवळ ठेवायच्या काही गोष्टी आहेत, त्या म्हणजे हळद, कुंकू, गंध, लाल फुले, तिळाचे लाडू किंवा गुळ ठेवावा. केशर किंवा चंदनाचा टिळा लावून दिव्याच्या उजव्या बाजूला गव्हाच्या 8 लहान ढिगाऱ्यांवर दिवा ठेवावा. आणि 5वं म्हणजे हा खूप विशेष उपाय आहे. दिव्याजवळ तांब्याच्या भांड्यात पाणी भरून ठेवावे आणि सूर्याला अर्घ्य द्यावे. लहान मुलांना दिव्याजवळ बसवून सूर्याची महिमा सांगावी व त्यांना दिवा वंदन करायला शिकवावे. त्याचे काही फायदे आहेत, ते म्हणजे मुलांचे आरोग्य सुधारते, त्यांना एकाग्रता आणि आत्मविश्वास मिळतो, जीवनात तेज आणि सकारात्मकता वाढते. या पद्धतीने दिवा लावल्यास मुलांना सूर्यदेवतेचा विशेष आशीर्वाद मिळतो असे मानले जाते. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहायला अजिबात विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.